सांगलीमध्ये संभाजी भिडे यांना सोमवारी रात्रीच्या सुमारास एक कुत्रा चावला होता आणि त्यानंतर संभाजी भिडे हे शासकीय रुग्णालयामध्ये उपचार घेतले होते. मात्र आता ह्या संदर्भात ॲडव्होकेट आहे उल्हासनगरचे जय गायकवाड यांनी आता एक मोठं घोषणा केली, ती म्हणजे संभाजी भिडे यांना जो कुत्रा चावला आहे त्याला मी दत्तक घेणार आहे. संपूर्ण माहिती काय ते त्यांच्याकडून जाणूया. काय सांगाल की तुम्ही एक मोठी घोषणा केली, कारण संभाजी भिडे यांना रात्रीच्या सुमारास कुत्रा चावला होता, त्यानंतर संभाजी भिडे यांनी उपचार घेतले, मात्र आता तुम्ही मोठी घोषणा केली त्या कुत्र्याला आम्ही दत्तक घेऊ. कसं आहे की संभाजी भिडे गुरुजी आहे, त्यांना जो कुत्रा चावलाय त्यांची ट्रीटमेंट चालू आहे, त्यांना दीर्घ आयुष्य लाभो त्याबद्दल आमचं दुमत नाही. पण कुत्रा हा जो प्राणी असतो हा धोका ओळखतो आणि आपल्या घरी जर कोणी चोर आलं, कोणी डकेत आलं आणि समाजात जी नको असलेली माणसं अशी जर कोणी आले तर कुत्रा त्यांच्यावर भुंकतो किंवा चावतो. आणि आता तो जो कुत्रा आहे त्याच्या जीवाला तिथं भीती झालेली आहे. कारण संभाजी भिडेंचा जर तुम्ही इतिहास पाहिला की हे जिथं जिथं जातात तिथं तिथं दंगली घडलेल्या आहे, भीमा कोरेगावची दंगल झालेली आहे. त्यामुळे एक पशुप्रेमी म्हणून आमच्या संघटनेने असं जाहीर केले की तो कुत्रा जर कोणाच्या संपर्कात असेल तर तो आम्हाला द्या, तो कुत्रा आम्ही दत्तक घेऊन त्याची संपूर्ण देखभाल करण्याची जबाबदारी आम्ही घेणार आहोत. नक्कीच आपण बघितलं संभाजी भिडे यांना सांगलीमध्ये तो कुत्रा चावलाय आणि त्यानंतर ते त्यांनी उपचार घेतला, तर तो कुत्रा सांगलीमध्ये चावला. मग आता तुम्ही नागरिकांना कसं आवाहन करणार? मी माझा मोबाईल नंबर जाहीर केलेला आहे. जर तो कुत्रा कुणाला माहिती असेल त्यांनी मला कॉन्टॅक्ट करावा. तिथल्या आपण पशुप्रेमींशी बोलून तो कुत्रा या ठिकाणी आपण ट्रान्सपोर्टने मागून घेऊ. जर नागरिकांनी तो कुत्रा शोधला मग त्याला काही पारितोषिक दिलं जाणार आहे किंवा काय, कसं असणार? नक्की जर नागरिकांनी तो कुत्रा शोधला तर त्या नागरिकांचा स्वराज्य संघटनेच्या वतीने नक्कीच सत्कार करण्यात. नक्कीच जो संभाजी भिडे यांना जो कुत्रा चावला आहे त्याला दत्तक आता ॲडव्होकेट जय गायकवाड हे घेणार आहे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी नागरिकांना देखील आवाहन केलं, जर कुत्रा कोणाला सापडला तर त्यांनी आम्हाला द्यावा अशी तरी विनंती जय गायकवाड यांनी केली आहे. कॅमेरामन दर्शनसह महिरज जाधव, TV9 मराठी, ठाणे, मुंबई.